हाय नमस्कार सर्वांना. तर मी बनवत आहे पाकातील शंकरपाळे. त्यासाठी मी इथे अर्धा किलो मैदा, 2 कप दूध आणि एक कप तूप घालून व्यवस्थित पीठ मळून घेत आहे. पीठ व्यवस्थित मळून घेत आहे आणि मी व्यवस्थित मळून त्याला जरा वेळ भिजून देत आहे. तर पीठ भिजून झाल्यानंतर मी एक साईडला टोपामध्ये 2 कप आणि त्याच्यामध्ये 1 किलो साखर घातलेली आहे. तर हा पाक आपल्याला कडक बनवायचा आहे. आणि दुसऱ्या साईडला मी कढईमध्ये तेल टाकून गरम व्हायला ठेवलेलं आहे. याची व्यवस्थित शंकरपाळे बनवून कापून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता मी शंकरपाळे बनवून फ्राय करत आहे. तर आपले शंकरपाळे मस्त ब्राऊन कलरचे झालेले आहेत. आणि मी एक तोडून दाखवते तुम्हाला. पाहू शकता एकदम खुसखुशीत झालेले आहे. आणि दुसऱ्या साईडला आपला पाक रेडी झालेला आहे. हा पाक आपल्याला एकदम कडक बनवायचा आहे. आणि पाक झाल्यानंतर जे बनलेले शंकरपाळे ते मी त्यामध्ये भिजत टाकत आहे. अशा प्रकारे मी सर्व शंकरपाळे बनवून पाकामध्ये घालून घेत आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून थंड होण्यासाठी ठेवून देत आहे. तर आता तुम्ही पाहू शकता जरा वेळामध्ये आपले शंकरपाळे मस्त झालेले आहेत. त्याच्यामध्ये व्यवस्थित पाक जिरलेला आहे आणि शंकरपाळे पण एकदम खुसखुशीत मस्त झाले.